शहा सुनो शिवशस्या मुद्रा भद्राय निराजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत निरागस जन्मलेले बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणमी, कावा यांसारख्या अकुट शस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. तेव्हा तर प्रत्येकाच्याच हातात होती ताकद, तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यामुळे सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले, यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यात की मी नक्कीच मोठे नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला त्यांच्याबद्दल जे कळले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. आला आपच की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्या जन्मतारखांवरून. म्हणजे आपण का आदर्श घेत आहोत राजांचा? राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोही भागल्या, पण कधी पंचांग पाहिलं नाही. महाराजांना अनेक संकट आली, पण कधी व्यसनाच्या आहारी गेलं नाही. मित्रांनो, त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर आजचा युवक जनावरांसारखा वागत असेल, तरी खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. कारण आज मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कुपर्डीच्या घटना घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना शिवाजी महाराज समजले नाही. परस्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करणाऱ्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यात होता. माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते, तर 100% संरक्षण होते. स्त्रियांना 50% आरक्षण होते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. जिंकून दुनिया सारी सिकंदरीतेत लढला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदरीतेत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीची याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीची याच मातीत लढला होता. शेवटी या व्यासपीठाची